बुलढाण्यातील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने नमुने घेतले आहेत। अन्नपदार्थांचा तपशिलावर अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे। बुलढाण्याच्या येडगाव येथील पैनगंगा आदिवासी आश्रमशाळेत विषबाधेचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। यामध्ये अनेक विद्यार्थी बाधित झाले होते। या विद्यार्थ्यांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले आणि आज त्यांना सुट्टी देण्यात आली आहे। जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबत प्राथमिक माहिती देताना अन्नातून विषबाधा झाल्याचे म्हटले होते। त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने तात्काळ शाळेत भेट देऊन अन्न पदार्थांचे नमुने गोळा केले। तसेच बाधित विद्यार्थ्यांचे बयान देखील नोंदवण्यात आले आहेत। अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकर यांनी सांगितले की अन्न पदार्थांच्या विश्लेषणात्मक अहवाल आल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होईल आणि त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल। यामुळे दोषींवर कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे। दरम्यान विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणामुळे पालकांमध्ये आणि स्थानिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। वर्तमानपत्रामध्ये विषबाधेबाबत बातमी प्रसिद्ध झाली। त्यानुसार मी तर चौकशी करता आलो आहे। या आश्रमशाळेत मी सर्वांचे स्टेटमेंट घेतले, ज्या मुली बाधित होत्या त्यांचे पण स्टेटमेंट घेतले आणि इथे मी ते अन्नपदार्थाचे नमुने घेतले। नमुने हे विश्लेषणाकडे जातील, रिपोर्ट आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल। म्हणजे तेल आहे, त्यानंतर आटा आहे, उडद डाळ आहे, मूग डाळ आहे, मिरची पावडर आहे, हळदी पावडर इत्यादी नमुने विश्लेषण घेतले। विद्यार्थ्यांनी सांगितले की त्या दिवशी उडदाचं वरण, पोळी आणि भात खाल्लेला आहे आणि त्यामध्ये कढी आणि भात खाल्लेला नाही असे त्यांनी स्टेटमेंट दिले। असे त्यांनी सांगितले, उलट्या जुलाब त्रास झालेला नाही असे त्यांनी सांगितले।